समाजाचे नेते घडण्यासाठी त्यांचं आयुष्य गेलेलं असतं, आयुष्यभर संघर्ष केलेला असतो. कार्यकर्त्यातून नेता होणं ही साधी गोष्ट नाही. कुणाच्याही घरात सोन्याचे चमचे नाहीत की सोन्याच्या चमच्यानी पाजलंय आणि तो नेता झालाय आणि त्यांनीच आता आपल्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे आपलं कल्याण होईल. नाही, ती 68 प्रस्थापित घराणी सोडा, 68 आता 70 झाले असतील. राजकीय मंडळी कधीच दुसऱ्याला मोठं होऊ देत नाही. सामाजिक क्षेत्रात तर अजिबात नाही. तुमचं संघटन मोठं होत असेल, लगेच ते संघटन मोडलं जातं, कार्यकर्ते पळवले जातात, बदनाम केलं जातं, भूलथापांना बळी पाडलं जातं. या महाराष्ट्रात त्या घटना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत. त्याच्यातून सुद्धा तापून सुलाखून कर्तृत्वावर, कष्टावर, हिमतीवर, शब्द अजून कमी पडतील, प्रामाणिकपणावर बरीच लोक शून्यातून विश्व निर्माण करतात. तुमच्या एका क्षणिक टीकेमुळं, चुकांमुळं तुम्ही त्याला अख्खं बदनाम करून टाकणार. बदनाम करायला हिंमत लागत नाही. टीका करायला, बदनाम करायला किंवा त्याचं चारित्र्य हनन करायला अक्कल सुद्धा लागत नाही. चारित्र्यावर शिंतवडे उडवणं ही फार सोपी गोष्ट आहे. मग त्या व्यक्तीसारखं तुम्ही होऊन दाखवा. दुसऱ्याच्या गोरगरिबाच्या मुंड्या मोडून तर कुणीही मोठं होतं. पैसे वाटून, पैसे देऊन, पुरस्कार घेऊन किंवा एखाद्याची हुजरीगिरी करून, तळवे चाटून कुणीही मोठं होतं. पण हजारो लोकांना त्यांच्या न्याय हक्काची लढाई ज्या वेळेस लढली जाते आणि तो समाज, समुदाय, ती व्यक्ती ज्यावेळेस विश्वास ठेवून पाठीमागे येतात, याला नेतृत्व म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज 1000 लोक जरी असतील, त्याच्यातले 800 लोक चिकित्सक असतात. 200 लोकांमधले 150 लोक हे विचार करून निर्णय घेणारे असतात आणि त्याच्यातली परत 50 लोक हा चांगला आहे का वाईट आहे हे ठरवून त्याच्यासोबत येतात. आता ते कुणाच्या मागे कळपानी जायचं हे बंद झालंय सगळं. आणि अशा परिस्थितीमध्ये हजारो लाखो लोक निर्माण करायची, अर्थात कार्यकर्ते म्हणून ते आपल्यावर विश्वास ठेवून आपण पुढे जातो, त्यावेळेस ते खंबीरपणे पाठीशी असतात. त्यांना तुम्ही त्यांचं कर्तृत्व 0 मिनिटात संपवता. मी उदाहरण देतो. राजकारणामध्ये सोडापोटी एखाद्याच्या माग त्याच्या केसेस काढल्या जातात, त्याच्या माग आर्थिक त्याचे जे काही गणित असतात ते बिघडवली जातात. त्यानं असा फ्रॉड केलाय, त्याने तसा फ्रॉड केलाय, याला फसवलंय, इथं ह्याचे लफडे आहेत, तिथं त्याची एवढी मालमत्ता आहे, याचे भुंगे मागे लावून त्याला डिस्टर्ब केलं जातं आणि त्याला त्याच्या स्पर्धेतून त्याला बाद करण्यासाठी, म्हणजे आपल्या विरोधातल्या स्पर्धकांना बाद करण्यासाठी ही चाल असते. तर मला प्रामाणिकपणे सांगा, आज तुम्ही कुणाला तरी संपवताय, खाऊन टाकताय, गाडताय, उद्या तुम्हाला सुद्धा गाडायला कोणतरी आहेच की. तो येणार नाही का? जर तुम्हाला गाडणारे जर पैदा झालेच असतील तर तुम्ही ज्यांना गाडलंय तुम्ही पण पैदाच झाले ना. हे अन्न साखळी सारखं आहे, प्रत्येक जण एकमेकांना खातोय, लक्षात घ्या. तुम्ही ब्रेक करायला जाऊ नका. माझं प्रामाणिक मत आहे की दुसऱ्याला संपवण्याच्या ऐवजी तुम्ही तुमची रेष मोठी ओढा ना. तुमची तेवढी पात्रता नाही, तुमचा चेहरा त्या ताकदीचा नाही, तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही. तुम्ही फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी जन्माला आलेली. तुम्ही इतरांचं कल्याण करणार नाही, मदत करणार नाही, त्यांना हक्काचे 4 घास मिळून देणार नाही, त्यांना कुठे कामाला लावणार नाही, कमीत कमी विश्वास सुद्धा देणार नाही, कमीत कमी त्यांना सोबत घेऊन सुद्धा फिरणार नाही. तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता की लोकांनी माझ्या पाठीशी यावं? आणि आताच्या डिजिटल क्रांतीमध्ये 0 काम करायचं आणि फार मोठं केलेलं दाखवायचं, हे जो खोटारडेपण आहे ना, स्वतःच्या मनाला सुद्धा आहे ना बोचतो. म्हणून दुसऱ्याला संपवण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला संपवत असताना स्वतःच्या पण संपवण्याची तयारी तुम्ही सुरू केलेली असते. शत्रू निर्माण करायची गरज नाही, तुमच्या आसपासच तुमचे शत्रू असतात, लक्षात घ्या.
शत्रुत्व विकतच मिळत नाही. शत्रुत्व तुमच्या कर्तृत्वाला सुद्धा तो जाळणारा असतो म्हणून निर्माण होतं. पण तुमच्यात, मी जसं उदाहरण सांगितलं राजकारणामधलं, राजकीय पुढारी काय करतात? सत्ताधारी विरोधकांना संपवण्यासाठीच प्रयत्न करतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांना घाबरून जगतात. पण ज्यांनी आतापर्यंत कुणाचे पैसे खाल्ले नाहीत, नाकासाच्या सरळ रेषेत चालतात, प्रामाणिकपणे लोकांची सेवा करतात, लोकांची सेवा हेच त्याचं राष्ट्रीय कर्तव्य असतं म्हणून जे चालतात, त्यांना कुणी पण त्रास देऊ द्या, एका व्यक्तीच्या पाठीमागं हजारो लोकांची ढाल उभी असते, एवढी ताकद असते. आज महाराष्ट्राला तशी गरज निर्माण झाली, चांगल्या चेहऱ्याची, चांगल्या नेत्याची, चांगल्या नेतृत्वाची आणि विचारांची सुद्धा. ज्या व्यक्तीकडं, ज्या कार्यकर्त्याकडं, ज्या समाजाकडं आणि ज्या समूहाकडं विचार नाहीत, तो आयुष्यात काहीच करू शकत नाही. जे अविचारी आहेत त्यांनी समाजाचा सत्यानाश करायचं ठरवलंय. म्हणून तुमच्याकडे जर विचार असेल आणि विचाराची प्रगल्भता तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे, ती जर सक्षम आणि चांगली असेल, दर्जेदार असेल, समता, समानता, बंधुता प्रस्थापित करून सर्व धर्म समभावाची ज्यांच्याकडे शिदोरी असेल, त्या आयुष्यात कधीच मागही पडू शकत नाही आणि दुसऱ्याला संपवून स्वतःची रेष पण ओढत नाहीत. ते म्हणतात, मी पुढे चाललोय, मला यश मिळवायचंय, तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर माझ्यासोबत चला. खरंय की नाही? आजची ती परिस्थिती आहे का? आज जे चाललेत त्यांना घालवायलाच बरेच जण चाललेत, असं सुद्धा कधी कधी वाटतं. एखाद्याला संपवण्यापेक्षा अशी टीम तयार करा, निर्माण करा, जी टीम उद्याचं भविष्य होईल. जातीच्या धर्माच्या चौकटीत तुम्ही अडकताय, पण देशाचे नागरिक म्हणून समाज मन समजून घ्यायला तुम्ही कमी पडताय. सगळ्या लोकांना सोबत घेऊन ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस तो विकासाचा मार्ग असतो. मी म्हणणार नाही की तुम्ही तुमचं सगळं सोडा, ते घेऊनच त्या ताकदीवर पुढे जा ना, तरच तुमच्याकडे लोक चांगल्या भावनेने येतील. महाराष्ट्र सोडला तर बाहेरच्या राज्यांमध्ये अभिनेत्यांची क्रेज आहे आणि तिथं शेकडो, हजारो, लाखो नाही करोडो लोक त्या नेत्यांवर, अभिनेत्यावर नेत्यासारखं प्रेम करतात. लक्षात ठेवा, तो जो अभिनेता असतो तो फक्त माणूस म्हणून सगळ्यावर प्रेम करतो, तो जातीचे किंवा असे धर्माचे पार्ट करत नाही. म्हणून सगळी लोक झाडून त्याच्या पाठीशी येतात. आणि आपल्या इथं जाती जाती धर्मात विष कालवणारे लोक डबक्यातच पडून असतात, कारण ते त्याच्या बाहेरच पडायला तयार नाहीत. तुम्हाला नेत्यातून अभिनेता होता आलं पाहिजे. लोकांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे यांना काय पाहिजे. बाहेरच्या राज्यामध्ये अभिनेत्याचे नेते होतात, ते अभिनेते नंतर नेते होईपर्यंत ते तिथं टिकाव धरत नाहीत. आपल्याकडे तर ते पोटेन्शियल जास्त आहे. प्रत्येकाने स्वकर्तृत्वावर, समाजकारण असो, राजकारण असो, इतकं काम करायचं तो टॉपला गेला पाहिजे. आज ती गरज आहे. नवीन फळीची महाराष्ट्राला गरज आहे. सगळ्या ह्या डांगऱ्या, खराब झालेल्या कॅसेट हळूहळू बंदच होणार आहेत. तुमची रेंज आता त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून तुमचा ऍक्सेस त्यांना आणि त्यांचा ऍक्सेस तुम्हाला मिळाला पाहिजे कर्तृत्वाच्या जोरावर. बाकी आपण शून्य आहात. जय शिवराय. मी म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे, मला कमेंट करून सांगा. पण मी जे बोलतोय ते तुमच्या हितासाठी आहे. मी याच शब्दातलं माझं हित शोधेल आणि पुढे जाईल, हा माझा विचार आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.